मोठं नुकसान केलंय तुम्ही. गोळ्याचं पाणी व्हायचं. बॅटिंग मंगेश. सुंदर असा रंगतदार सामना आणि अंपायर वाईड. वा एक रनाची भर. 2 धावा. एक नंबर. सुंदर सामना रंगलेला आहे. दोन्ही टेबल टॉपरच्या मध्ये हा सामना रंगणार आहे. मस्त रे. फ्री हिट आहे. नो बॉल आणि अतिरिक्त धाव. फ्री हिट. कोणावर तुमच्या तुम्हाला सांगतो खोपडे, या सामन्यामध्ये काल जसा संघ घरी गेलाय तसे एकमेकांची मतभेद चालू झाले. काप जिंकत मध्ये उडायला लागलेले. काल हा सामना झाला होता टेबल टॉपर. त्याचाच गुरु मंगेश पार्टीला बोलला, पहिल्या बॉलात विकेट काढतो. कुणाला बोलतोय? तो कुठे? काय ऐकत नसतोय. 4 बॉल 4 षटकार. याला म्हणतात कनेरीचा पट्टा. मंगेश पार्टे सुंदर अशी. अरे मंगेश. आणि आता फायनल मध्ये जाण्यासाठी या संघाची चुरस चालू आहे. जरी कोण हरेल त्याला अजून एक संधी मिळणार आहे. गणेश पाटणेसाठी इकडे पुकार झाला. प्रोत्साहन देण्यासाठी खोपडे स्वतः त्याच्यापाशी चाललेले आहे. पुन्हा एकदा गणेश पाटणे चेंडू आता कॅच होता, परंतु सूर्यप्रकाशामुळे काहीतरी गफलत झाली आणि सलग दुसरा कॅच सोडला. हरकत नाही. इकडून संघमालक समीर शेख खूप उत्साही आणि उत्साहात त्याने प्रोत्साहन दिलं. येऊ नको अशा चुका होत राहतात. हाय व्होल्टेज मॅच आहे. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाज एका ओव्हरीमध्ये 2 वेळा चान्स क्रिएट केला. 2 चान्स क्रिएट केले आणि ओव्हर संपलेली नव्हती. आता एक चेंडू बाकी आहे. चेंडू आणि हा 6 रनांसाठी झालेला आहे. एक संधी, दुसरी संधी, 2 जीवदान दिल्यानंतर काय होणार? षटकार. 1 ओव्हर नंतर धाव संख्या आपले आली. सागर मोरे धाव संख्या कळवा 12. एका षटकानंतर धाव संख्या 12. जो आताचा षटकार लावलाय अतिशय सुंदर होता. आपल्याला मिरच्या टीमला सपोर्ट द्यायचा. बॅटिंग षटक घेऊन आलेला आहे अक्षय पाटणे. ठरवलेला चेंडू नो बॉल आहे. तिकडे बघायचं तिकडे. यासाठी नो बॉल. 7 धावा या चेंडूवरती. अक्षय पाटणे खूप सुंदर खेळाडू आहे. खूप शांत आणि विचारी आहे. पाहूया कमबॅक कसा करतोय. गणेश पाटणे त्याच्या मागे. प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण आणि सुंदर असा थ्रो. एवढंच सुंदर कलेक्शन. खूप रंगतदार सामना आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. पुढचा चेंडू अक्षय पाटणेचा.
आणि डिक्लेअर झोन मध्ये आक्षेपाटने मंगेशच्या प्रत्येक डावावरती नजर ठेवून आहे. थोडासा स्लिपचा प्लेअर अलीकडे असता या सामन्याचे पंच सौरभ पवार अत्यंत सुंदररित्या सामना चालू आहे आणि प्लेअर जागेवर पोहोचत आहे. या प्लेअरला खूपच धावपळ करावी लागते. सुंदर असा चेअरअप चाललेला आहे तिकडून आणि पुढचा चेंडू आक्षेपाटणेचा आणि सोडवलेला चेंडू समीर त्याच्या मागे त्याचबरोबर शुभम सुद्धा 2 प्लेअरच्या मधून बॉल दडपून परत आला आणि 2 धावा. सुंदर टोलवलेला चेंडू. समालोचकांचे हार्दिक अभिनंदन. आता आमचे मित्र शुभम शिंदे 6 इंची फटाकडे काल अंगावरती फोडून जी काही दिवाळी साजरी केलेली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. हवेमध्ये होता कायचा वरती होता सरकारचा योग्य वापर करून आणि सुंदर खेळले. कोण आहे तो प्लेअर? मनोज पाटणे. प्लेअर सुंदर थ्रो पॉवर प्लेच्या सर्कल मध्ये असून बाहेर जाऊन त्यानं जे काय केले पाहूया. गोलंदाजी आक्षेपाटणेनं कमबॅक केलेला आहे. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय थोड्या शराला जास्त गेलेले आहेत आणि सोडवलेला चेंडू. सुंदर अशी फलंदाजी एवढी सुंदर गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार मिळवल्यानंतर डबल स्टँड वर गाडी लावून समालोचकांनी त्यावर बसले तरी हरकत नाही. चला पुढचा चेंडू आमचे पाडण्यासाठी अत्यंत चिकट गोलंदाजी तेवढी चिकट फलंदाजी आणि ब्लॉक. सुंदर. चला ओव्हर समाप्त. 2 ओव्हरीच्या षटकानंतर संघाची धाव संख्या 29. चला गर्दी जमेदार स्कोर कार्ड बसली. खूप गर्दी वाढत आहे. आपापलं संपून जावा. पुढचं षटक घेऊन आलेला आहे स्वतः कप्तान. कठीण परिस्थितीमध्ये जो सावरतो तो कप्तान. खराब असं बॉलिंगचं प्रदर्शन करत आहोत. काल आपण इथून गेल्यानंतर शुभम तुला सांगू इच्छितो शाब्दिक चकमकी चालू झालेल्या आहेत 4 संघामध्ये. कोण कोणापेक्षा श्रेष्ठ आज समजेल पाहूया. कालच याच 2 संघाच्या सामन्यामध्ये सनी वर्सेस मंगेशचा शाब्दिक चकमक झाली होती. पहिल्या बॉलात विकेट घेतो बोलला होता सनी, परंतु त्यानंतर 6 बॉलात 4 षटकार लावले, परंतु तो पण कमी नाही. बॅटिंगला आणि दुर्वा केला. दुसऱ्या मंगेश पार्टीच्या संघाला सर्व किंपळो केलं होतं, परंतु परिणाम काय झाला आणि मंगेशने तो चला दुसरे स्मॅशर्स 11चे संघ मला काय अक्षय पाटणे, समीर शेख. काल चला जरा समीर शेखच्या उपस्थित होती, पण आज त्यांची उपस्थिती दिसत आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये संघ खूप वाटत आहे. त्यांचं एग्रेशनच तेवढं आहे मॅच मध्ये. सतत गेम मध्ये राहणारा हा समीर शेख डिक्लेअर झोन मध्ये संघाची धाव संख्या 80. मंगेश गायडन्स करताना रमेश काय केलं कोणाचं आणि शरीर बाजूला घेऊ नको, बॉल शरीरासोबत ठेव मला तरी दिसतंय असं गायडन्स करताना.
अरे ते शरीर नंतर कसं आहे शरीर यष्टी सृष्टी आहे मार्गस्थ आदिनाथ पाटणे आदिनाथ तुषार बाबू यांचे ग्राउंड वरती आगमन झालेलं आहे. कृपया लवकर बाहेर या. तुमचा रॅम्प वॉक बघायला नाही तर लोक जमलेली. चला तिसऱ्या ओव्हर घेऊन आलेला आहे सनी पताडे. पहिल्याच बॉल मध्ये 2 धावा काढलेल्या आहेत रमेश. पुन्हा एकदा सुंदर असा टोलावलेला चेंडू आणि इकडे सूरज शिंदे चपळ चित्ता. दुसरी धाव कोण घेईल त्याच्या हातातून? कोणच नाही. सुंदर आता क्षेत्ररक्षण करतोय. शुभम पवार कडे पण लक्ष आहे सर्वांचं. कुठे प्लेअर उभा आहे ऑन साईड आणि कुठे येतोय पळत. पुढचा चेंडू सनी पताडे. रात गई बाद गई आज करत आहे कोण कोणापेक्षा श्रेष्ठ. आणि सुंदर चेंडू वा याला म्हणतात खेळाडू. कालचं सगळं विसरून आज पुन्हा एकदा नव्या जोशाने आलाय चेंडू घेऊन आलाय. काल सुंदर असा खेळ दाखवला दोन्ही संघाने. 4 सिक्स मारले होते काल पण आज काय तेव्हा समोर होताना दिसत नाही. एकच चोरटी धाव. संघाची काय सांगतो खूप सारं कॉम्बिनेशन टाकलेलं आहे प्लेयर्सवर. अरे बॅटिंग 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 मंगेश. अरे बॅटिंग कॉमेंट्री बॉक्स मध्ये बाबू नाही तो वरती खूप मार्क आहे. इकडे आपला पुन्हा एकदा बीट केलाय. चला चल पण इकडे या. मार्क आता तिकडे बॅटिंग बॅटिंग बॅटिंग. गजरे काय केलं? काय केलं? कारागीर आलेले आहेत. तुमच्या बोला बोला ऐकतोय. बरोबर 33 धाव संख्या झालेली आहे. 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर चतुर बॉलिंग केलेले फक्त दिलूराव 4 धावा आपल्या बॉलिंग मध्ये. याला सनी पताडे म्हणतात. आणि आलेला आहे सर्वोच्च आणखीन एक प्लेअर गणेश मोरे. तिकडे एक दिसत आहे कार्तिक पवार. मोकार पैसा गेला त्याच्या टी शर्टला. काही सपोर्ट केला नाही टीमला त्याने आहे टी शर्ट घातलाय. कोपरा पकडून बसतोय नुसता हळूच. कार्तिक पवार नाव त्याचं. आणि आता स्ट्रॅटेजिक टाइम आउट झालेला आहे. 2 मिनिटाचा आणखी चालू झालेला आहे. सनी पताडे अक्षय पत्नीनं आपल्या संघाला गाईड करून पुन्हा धीरजच्या हातात मला वाटतंय चेंडू देतील. आला एकेकाळचा टॉपचा बॅट्समन यशस्वी 2009 बॅचचा बॅट्समन शरद नार्गे. हजेरी लावून इकडे 4 काय करतोय. आपलेच कार्यकर्ते आपलेच खेळाडू पताडे यांनी स्प्लेंडर गाडी घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. सर्वांना दादू सर्वांना पुढे पोचू द्या. सर्वांना पुढे पोचू द्या. पुढचा चेंडू घेऊन आलेला आहे सोन्या. पताड्यांचा सोन्या त्याने सुद्धा गाडी घेतलेली आहे. धीरज गायकवाड सुंदर अशी बॉलिंग टाकताना पुढचा चेंडू धाव संख्येवर जणू
भरपट टाकलेला आहे चार धावा मला गावला ना परत बघ मग धीरज पण त्याला उत्तर देत आहे मंगेश पार्टी कॅप्टन त्याला शिवाय होता परंतु काहीतरी बिल्डिंग मध्ये गपलं ते बिल्डिंग व्यवस्थित लावलेली दिसत नाहीये मला आणि मंगेशला एकच डोक्यात मॅच जिंकून त्याला जायचंय डायरेक्ट फायनलला की कड्यांना मिळेल आणि ते गॅस सुटलाय लेग बाय चला संघाचे धावसंख्या 39 अंपायरला सांगतोय बॅटीला लागून थायला लागला होता पाहूया काय अंपायर सुद्धा हसत आहे काय कामात एकच राहील अंपायरिंग करणे आपण या केपीएल मधनं गेलेला आहात बाहेर त्यामुळे आपल्यावर फक्त तेवढं दूर आहे असं एकदा टोलवलेला चेंडू मध्ये आहे फिल्डिंगचा थ्रो केलेला आहे आणि मिळतील फक्त 2च धावा दिनेश पाटलाला म्हणलं सिंगल गाडी म्हणला का असेल व्हिडिओ म्हणते का नाही आणली असते त्यामुळे 3 धावा गाडी आहे चला पोहोचलेले गौरव खेळतो जाईल डायरेक्ट फायनलला त्याला मिळेल आराम परंतु कोण असेल तो आणि सुरतच्या हातात नाही आहे अरे बॅटिंग 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 प्लेअर तसा अरे कसे टोके जीवन जीवन झाला बॅटिंग करत आहे मंगेश पार्टे रमेश घाटे अरे बॅटिंग आहे कसं टोके तुला सांगतो लिंबू गिरावलाय रमेश घाटे 2 बॉल 2 कॅच सुटले त्याचे काय साथ आपसायला पाहिजे आपल्याला त्यात काय लिंबू बिंबू बांधून आणलंय का त्यानं धावावं लागेल अंपायर जरा लक्ष द्यावा प्लेयर्स काय करतायत काय माणसं असतात मुंबईला कामाला इथे चला उत्कृष्ट ओव्हर टाकत होता आणि ठरवलेला चेंडू आणि त्याचा त्याच्या मागे सुंदर समोरच्या मोठ्या मोठ्या टांगा त्यामुळे ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 49 आता मंगेशला एक धावाचं सुद्धा महत्व माहिती एक धाव आता तुम्ही पाहिलं असेल या संघाची स्ट्रॅटेजी दिसून येत आहे पहिली ओव्हर संपूर्ण खेळला रमेश घाटे दुसरी ओव्हर रमेश घाटे आणि मंगेश पार्टेने खेळला रमेशला थोडा श्वास घेण्याची संधी दिली आणि तिसरी ओव्हर संपूर्ण मंगेश पार्टे खेळला एकदा तलवारीला धार लावून उतरलेला आहे रमेश घाटे समोर आहे तलवार संख्या 50 इकडे इकडे अरे इकडे 5 मिनिटं राहुल बघ मग सामने जिंकून त्यांचा टॉपच्या पोझिशनला आहे पण आता कालपर्यंत सगळं सुंदर झाला असता पण म्हणून जीवाची बाजी पकडला असता धाई टाकली असती त्यानंतर गणेश पाटणे समीर शेख शुभम पवार अमर पाटणे रमेश
पताडे आणि पूर्ण संघाची काहीतरी गंमत होते. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही. एकच धाव मिळालेली आहे. चेंडूला चिंबक लावलंय. सारखं तो समीर इकडेच जातोय पण तो पट्टा काय बॉल सोडायला. चला तिथे बारीक बारीक तूर काही म्हणत आहेत टिलिली वगैरे शिव्या वगैरे जे काही देत आहे ते सर्व युट्यूबला लावून असते. त्यामुळे तिथे चर्चा करू नका. युट्यूब वाल्यांनी कुठली जरा लांब सारा इकडे आहे तिथली बारकी पोर. चला बारीक पोरांनी कुठे काही चर्चा करू नका. शिव्या वगैरे सर्व ऐकू जातो लावला. पुढचा चेंडू रमेश घाटे तो पुन्हा एकदा बीट. 5 ओव्हर समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 58. फक्त 8च धावा दिलेल्या आहेत. समीप पताडेने सुंदर अशी बॉलिंग केलेली आहे. शेवटची ओव्हर घेऊन आलेला आहे आफताब पठाण. सुंदर अशी गोलंदाजी. क्वार्टर फायनल क्वालिफायर 1. बाबे कुणाला मारला कुणाला कोण कुणाल काशीद पवार काहीतरी घेऊन आलेला आहे परंतु ते पाणी दिसत नाही. तो संघ कोणता आहे? गौरवचा लिंबू सरबत असेल तर लिंबू सरबत आहे. पेट्रोल सारखं दिसतंय ते लांबून. आपल्याला कोणी जणार नाही कारण आपण आयोजकांमध्ये आहे. घेतला देणं तिथल्या तिथं लगेच. रमेश घाटे एनर्जी ड्रिंक घेऊन जरा सुस्तावला. उन्हाकडे बघा. आपला खेळानं जे काय आता कौतुकास्पद कामगिरी केली. थोडस डॉट बॉल खाल्लेच पण हरकत नाही. 2 षटकार तुमचे खमखमीत बसलेले असो. स्ट्रॅटेजी चालू झाल्या. स्ट्रॅटेजीज मध्ये काय होतंय जर ते 2 जेल पकडले असते तर आता चित्र वेगळं असतं. मंगेश एवढा खुलून खेळला नसता. जे काय आतापर्यंत टायमिंग नुसार पाणी आणून देत आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. चला फिल्डिंग लावत आहे समीप पताडे. इकडून तिकडे प्लेअर पळत आहे. पिचवरून उडी मारली. आरपट्ट्या सिमेंट पिच तसा आला असतात तरी चालला असतं. उडी मारली आणि परत पिचवरच पडला. चला असो पुढचा चेंडू आफताब पठाण आणि कैसे टोकलाय फटकेबाजी करताना दिसतोय. गगन लावले गगन फलंदाज केलेला संघाची धावसंख्या अपडेट करा. त्याला पण लढवायला लागते काय होता. आफताब करावं तेवढं कौतुक कमीच आहे. सुंदर गोलंदाजी पहिली संघाची धावसंख्या 65. आफताब पठाण बॉलिंग करत आहे. त्यांनी चौथ्या पर्वामध्ये सर्वाधिक दरवेळेस ते रेकॉर्ड तोडत आहेत. पाहूया आता काय करतायत. पुढचा चेंडू आफताब पठाणचा. केलेलं आहे.
बॉलर चला अंपायर्स निर्णय द्या. पंचांचे निर्णय अंतिम राहतील. रन आहे की नाही अंपायर धावासाठी प्रयत्न करतोय गाव संख्या झालेली चिडू नका 65 झालेली आहे. आवाज त्याला ना असं कर आणि रमेश मेंढोराला चेंडू पण एकच धाव निघेल. मला माहिती तो स्वतःवरती दायित्व घेणार, स्वतः पळणार, स्वतः सर्व काय करणार. पाहूया पुढचा चेंडू. आफताब पठाण कोणता रे एकदम चतुर गोलंदाज. पाहूया पुढच्या चेंडूवर काय करतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी पडलेला आहे मंगेश पार्टी आणि 3 धाव सुद्धा आणि 4थ्या धावेचा प्रयत्न करत आहे आणि 4थी धाव निघणार नाही कारण की आहे त्यांनी ज्यांना वजनामुळे पळता येत नाही. कौतुक करावं लागत या संघात. पूर्णतः ओव्हरी खेळलेले दोन्ही फलंदाज. शेवटच्या चेंडूवरती रमेश घाटे बाद झालेला आहे. 68 धावा केलेल्या आहेत. बरोबर का 69 धावा केलेल्या आहेत. युट्यूबला 70 धावांचं आव्हान आहे स्मॅशर्स 11 ओव्हर. 5 मिनिटाचा ब्रेक राहील. सागर तिथली गर्दी कमी करा. खूप सुंदर फलंदाजी केलेली. चला तंबूत या. तंबूत सावलीची लागतील तेवढेच बसवा. पार्किंगवर सगळे एकाच साईडला बसवा. आपल्या तंबू मुलगा जरा स्टेटरची करा कारण तुमच्या समोर आहे स्वर्णवत वारियर. फलंदाजी केली मंगेश पार्टी आणि रमेश घाटे. करावं तेवढं कौतुक कमी. बिनबाद त्यांनी 69 धावा केलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती डावचीत झाला तो रमेश घाटे. नाहीतर स्मॅशर्स 11च्या एकाही गोलंदाजाला विकेट मिळू शकलेली नाहीये. हे 7 डाव प्रतिडावाचा खेळ. सुंदर स्ट्रॅटेजी केली होती परंतु त्याच्या क्षेत्ररक्षणामुळे स्मॅशर्स 11ने हार जमा होत आहे. कार्तिक पवार आज करूया पैसे भेटू बसून हसू नका. चला सुंदर असा 69 धावा केलेला आहे. गौरवले आणि 70 धावांचा डोंगर पार करायचा स्मॅशर्स 11ला. आजपर्यंत या दोन्ही संघांना पण झाले आणि मालकांच्या चेहऱ्यावर हास्य सांगते. काल जरा नाराज होते अजय गोळ्या. नाराज होते झालं ना आवाज द्या मला. ह्याला येल्लो माहित नाही. याला त्याला सांगते तुला पिवळा बोल. चला याची वेगळे स्ट्रेटर करा. आता ते काय मग गावच्या शाळेत नाही आसवली शाळेत पण काय पण करतोय. मला काकी आहेत ना बसवायला काकी त्याच्यापासून सुद्धा तर काम करत बसतो त्यांच्यापाशी. हो काय म्हणजे मी सांगते ना आमचं हे ना आम्ही जर नाही गावातून निकले निखिल कमॉन आमची सर्व मागलेली
सामने जिंकून हा संघ आलेला आहे. असे करून हे दोन संघ आलेले आहे. करावं तेवढं कौतुक कमी. गेले 6 महिने KPL चा सराव चालू आहे. आणि इकडून कोण येईल? आपल्याला असू नका. नवीन स्ट्रॅटेजी गॉगल आपला सनग्लासेस नवीन स्ट्रॅटेजीने उतरलेला सनी पताडे स्वभावावरती कित्येक सामने शिकवलेले आहे. परंतु तो बहाना स्ट्रायकर यांचा शुभम पवार ज्यावेळेस संघाला 1 ओव्हर 22 हव्या होत्या तो सामना जिंकून घेतला आणि कुणाला मारला वॉरियर्सच्या 2 घास त्यानं हिरावून घेतला. जिथं क्वालिफिकेशन सोपं वाटत होतं तिथं अवघड करून टाकलं आणि त्याच्या संघाला टॉप 2 मध्ये नेऊन ठेवलं. शुभम पवार त्याचं नाव. कित्येक सीझन आम्ही त्याला पाहतोय. त्याची फटकेबाजी. दर्शकांना विनंती आहे इकडं मंडपाची सोय केलेली आहे. सर्वांनी इकडे आलात तर बरं होईल. जागा आहे डिक्लेअर झोन मध्ये आणि पहिली गोलंदाजी घेऊन आलेला आहे रमेश घाटे. पाहूया जेवढ्या धावा केल्या ते आता बॉलिंग मध्ये काय आणि डॉट चेंडू काहीच नाही. डेड बॉल आणि ऍक्शन बघा त्या पट्ट्याची. रमेश घाटे गायब आतापर्यंतच्या 6 सामन्यांमध्ये पहिलं षटक त्यानं टाकलंय. नवख्या बॉलांवरती बोजा नको, लोड नको, त्यामुळं स्वतः दायित्व घेतो आणि सुंदर अशी गोलंदाजी. एकदा बघा स्ट्रॅटेजी दिसून येते. फटकेबाजी करण्यासाठी शुभमचं दायित्व दिसतंय. अरे वा चला आमच्या उद्या नियोजन आहे असं कळलंय मला. सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत. तुम्ही जे काय शेखर वाघला आपल्या सोबत घेतलेलं आहे त्याबद्दल फटकेबाजी केलेली आहे. 2 गेला तरी कुठला फलंदाज गाव काढणार नाही. डायरेक्ट बुद्ध्यास्त्र. त्यासाठीच पाठवलंय आपल्याला. सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे इकडे. सनी पताळे करतील सामना रमेश घाटे यांचा. पुढचा चेंडू 70 धावांचं बलाढ्य दिसतोय घरी असा पण पावर बघा. 4 बोट आणि इकडे फक्त चेंडू पडलाय. नाही तर हा षटकारच असता. सुंदर अशी गोलंदाजी. परंतु काय फटकेबाजी चालली आहे. पहिल्या इनिंग मध्ये 70 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पाहूया आता काय होतंय. चेंडू पाहायला जरा अहो मालकाचे कपडे फाटतील यांना काय घालायचं म्हटल्यावर. तुका पाठी दिसतात आपल्यातले प्रीतम पवार प्रणव पवार खायला काका चोराला ते कशी करणार. चला पुढील चेंडू. चेंडूचा सामना
करतील सनी पथाडे. आताच रमेश आणि मंगेश मध्ये डिस्कशन झाले. पाहूया कसा चेंडू फेकतोय. फेकलेला मैदानात कालच्याला मला फक्त तो होता मध्ये पण आज त्याला घेतलेला आहे. काही कारणास्तव त्यांचे प्लेअर नाही त्याच्यामुळे त्याला मिळालेलं आहे. ही जी डाय टाकलेली आहे ज्यानं ती नक्कीच कुठेतरी लिहून ठेवण्यासारखी. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 11. 59 धावांची आवश्यकता वाजून आणि आलेला आहे राम मांढरे. स्ट्रेचिंग करत आहे बाबू आदित्य. इकडे या. इकडे क्लिअर झोन मध्ये वाद झालाय मागाशी. इकडे या. काहीच न करता प्लेयर्सला मिळते गोलंदाजी घेऊन आलेला आहे. पुन्हा पुढं प्लेअर कोण आहे दबाव टाकण्यासाठी पुढं उभं केलाय. कसला बॉल आलेला आहे आणि काय झालं सेलिब्रेशन आणि कामनिक टप्पा करण्यासाठी रमेश गाठे तिथं गेलेले आहेत. आणि वा स्मॅशरच्या पेव्हिलियन मध्ये अक्षय पाटणे येतोय की काय आला आज तो प्लेअर आहे ज्याला कित्येक स्वतःच्या स्वबळावरती सामना जिंकवलेला आहे. स्ट्रॅटर्जी करताना मंगेश पांडे ऍग्रेशन खूप. युट्यूब लाईव्ह किशोर कुंभार यांच्याकडे फोन करा म्हणा बघायला सारखा रोज फोन करतो आणि पाठवा म्हणतो. सायमन चला चेंडू रामा करण्यासारखाच आहे. तेवढा खेळावंच लागेल कारण की त्याची गेलेले मागच्या इनिंग मध्ये ओव्हर महाग आणि सनी पताडे सारख्या प्लेयरनी विकेट काढली. ती सुद्धा क्लीन बोर्ड. रामा नाव आहे त्याचं राम पांढरे. सुंदर अशी गोलंदाजी करताना मंगेश फिल्डर्स पहा कसे तयार करतोय. अजिबात सोडत नाही करतोय आपल्या संघाला. पाहूया काय होतंय. सीझन 4 कडे कोण होईल मानसरे. प्रयत्न पण 2 धावा पूर्ण आणि शुभम पवार काय तिसरी धाव घेत नाहीये. मंगेशच्या संघातला प्रत्येकाची हालचाल होते. क्षेत्ररक्षक धावत आहे. हेच मंगेश आणि रमेश कर्तृत्व. बसला असता तर डायरेक्ट बाहेरच गेला असता. फुलटॉस मिस केलेला आहे. एवढा आणि गोड गुलाबजामाचं नाव टाकलं. संख्या झालेली पडलेली आहे. हा पट्टा बघा दररोज
कौतुक करण्यासारखा खेळ त्याचा. विक्रम पताडे इंजेक्शन करतात आजारी. आता मला वाटतंय रमेश घाटे आलेला आहे. समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25. आता 25 बॉल 45. चला पुढचा षटक. पळावच लागेल. आज मंगेशने पूर्ण केली आहे. काही खेळायची आहे. खूपच कष्ट घेत आहे आपण आपल्या टीमसाठी. सुंदर सामना रंगलेला आहे. चला लय म्हणतो नका संध्याकाळी 2-17 खेळायला. तीन ओव्हरीच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 31. 1 बाद 31. 18 बॉल 39 धावांची आवश्यकता असून 1 तारखेचा 7 आता पाहूया सार्थक काय करतोय. पुढं केवढा तलाट्य केवढा सुंदर प्लेअर आणि ग्राउंडच्या बाहेर प्लेअर दिसत आहेत. 2 दिवस कारण त्यांना माहिती आहे सगळं आहे सर्व पटवारी प्रत्येक संघामध्ये शाब्दिक चकमकी चालू आहे. आता स्ट्रॅटेजी शेअर करायला चेतन मोरे मला आतमध्ये दिसत आहे. चेतन मोरे कसली स्ट्रॅटेजी सांगतायत संघाला. मला असं वाटतंय आमराळे साहेबांनी काहीतरी सांगून पाठवलेलं आहे खलबत्त्याला. पाहूया काय स्ट्रॅटेजी चाललेली. या ब्रेकचा परिणाम काय होतोय. हा बोला. बस 3 ओव्हरच्या नंतर उडवण्यात येणार आहे. जरा तांत्रिक अडचण येत थोडं जरा समजून घ्या. आयोजकांना सांगितलेलं आहे. ठीक आहे चला आलेले आहेत ते आश्रमित आहेत येत आहेत. चला काही अघटित कारण हा सामना संपल्यानंतर 5 मिनिटांचा सोडवण्यात येईल. काही जरा अडचणी आलेल्या आहेत जरा त्यामुळे. चला पुढचा षटक घेऊन आलेला आहे सार्थक आणि या संघाचा हुकमेयक्का अक्षय पाटणे तिथं फलंदाजी करतोय. पाहूया काय करतोय हा अनोखा बॉलर सार्थक. विस्फोटक बल्लेबाज शुभम पवार सुंदर अशी गोलंदाजी चालली होती. हवेमध्ये चेंडू होता परंतु घेण्याची संधी सुंदर हातात चेंडू काढून
झालेला नव्हता. समर्थक करत चला पुढचा चेंडू शुभम पवारने तोडवला. सुंदर असा comeback केलेला आहे सार्थकने. एक सिक्स मग खाल्ला पण पुढचा चेंडू डॉट. कान मंत्र दिलेला आहे इथं. पाहूया काय होतं. अपेक्षा मारू शकतो आणि ते पुन्हा गेलेला आहे. मंगेशच्या हातात पडलेली आहे विकेट. बघूया वादळ आले. शांतता एका ओव्हरमध्ये पुन्हा विकेट घेतलेला आहे सार्थक गोळेनं. पुन्हा एकदा 100 एवढ्या सुंदर सामन्याला एक आधी गटात गाठतोय का मंगेश गाठे आणि रमेश गाठे. बघा ती जोडी गावच्या मधोमध सुंदर अशी गोलंदाजी. मोठा राखीस 38 वर 2. 13 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. बघू वादळ सर सेलेवनला 3 विकेट पडलेला आहे. 12 बॉल 32 वादळ ओव्हर समाप्त झालेली आहे. 12 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये पाहिजे 12 बॉल 32 धावांची गरज. परंतु गोलंदाज आपल्या गोलंदाजीनं अरे माझा भाव आहे तिकडे पण आपला गणेश पाटणे एक असा उत्कृष्ट फलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. फिल्डिंग सुद्धा मस्त करतो. त्याच्या हिटिंगची अपेक्षा आहे सर्वांना. त्याने 1-2 हिट्स लावले तरी पहिल्या सीझन मध्ये सोहेल जरा पावसाळा काहीच होणार नाही एका धावने. मंगेश बघा एक बॉल साठी कानवंतर देतोय. गणेश पाटणे याच्याविषयी बोलावं तेवढं कमी. तिसरीचा प्रयत्न बरोबर जात नाही. वाऱ्याच्या दिशेमुळे वाऱ्याच्या दिशा पाहून मारा. सुंदर अशी फलंदाजी करतोय आपण का. 10 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे. अजून झालेल्या 41 धावा. पुन्हा एकदा हातामध्ये मिळतील 2 धावा पाहायला मिळत आहेत का. आणि मिळल्या 2 धावा. पूर्ण संघाची धावसंख्या झालेली 43. हाय व्होल्टेज मॅच मध्ये गौरव इलेव्हनच्या संघाने फलंदाजी करत असताना 69 धावांचा बलाढ्य बेडोंगर रचला. आणि पुढचा चेंडू 1 धाव घेण्यात यशस्वी. गणेश 1 धाव. चार नेण्यासाठी सर्णबद्धचे प्लेयर इथे आलेले दिसत आहेत. पुढचा चेंडू घेऊन आलेला आहे राम. आणि सामना करतील मनोज पाटणे. आतापर्यंत त्यांच्या पुढचा चेंडू सामना करतील गणेश पाटणे. स्ट्राईक रोटेट. आणि तो जो प्लेअर आहे त्याची सतत जागा बदलत आहे. आणि पुन्हा ठरवला चेंडू गणेशचा तोच आहे. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतील आणि होतील. सुंदर थ्रो बघा कसा हातामध्ये येतोय. विक्रम पकाळेकर सुंदर असे क्षेत्ररक्षणामध्ये आपली जबाबदारी पार पाडत आहे. या संघाचा आतापर्यंत मिसफील्ड एकही झालेली नाही. जो काय मॅचर 11नी अंकांचे निर्णय अंतिम
करून जे काय रमेश गाठी यांना योगदान दिले होते 10-20 रना नक्कीच तिथं वाढलेलं आहे. पाहूया काय होत आहे. आणि बोललेला चेंडू पुढचा फलंदाज 7 बॉल 22 धावांच्या 6 बॉल 22 धावांच्या आवश्यकता आहे अजून स्मॅशर्स 11ला. तिकडून पुढील सामना होणार आहे सर्णवत वॉरियर्स आणि एचव्हीके किंग्स. आपले कॅप्टन कमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या सोडवायचा पाटील. चला सर्णवत वॉरियर्स आणि एचव्हीके किंग्स. स्मॅशर्स 11 मधून पुढचा फलंदाज आला आफ्ताब पठाण. सुंदर असा ऐतोरे डावखुरा फलंदाज. त्याच्या पुढे कोण बॉलिंग खेळतय शेवटची ओव्हर पाहूया. पाहण्यासारखं राहील मंगेशची स्ट्रॅटेजी. स्वतः दायित्व घेतोय की कुणाला देतोय पाहण्यासारखं आहे. 6 बॉलामध्ये 22 धावांची आवश्यकता. सामना अडकला होता. 6 बॉल 24 धावा पाहिजे होत्या आणि तो सामना जिंकलेला होता. अशक्य आपल्या गाठी कन्याशा आमच्या कसले व्हिडिओ काढून कोणतंही गाणं टाकून व्हायरल करू नका. आम्ही चला लवकरात लवकर काय 2-3 बॉल 22 धावांची आवश्यकता असताना कर्णधार स्वतः काय 21 धावांची आवश्यकता असताना कर्णधार स्वतः आलेला आहे. पाहूया काय होत आहे. केलेलं आहे बाद बॉल ग्राउंडच्या बाहेरून काय मार्गदर्शन करा. तुम्हाला प्रत्येकानं सीमारेषेच्या बाहेरून आपल्या संघाला चीअर करा. संघ खूप चांगला खेळायला पुन्हा मुका घेऊन आणि पुन्हा प्लेअर आलेला आहे अमर पाटणे आणि स्मॅशर्स 11च्या संघामध्ये तूर्तास शांतता पसरलेली आहे. हरकत नाही काय संधी ही पुन्हा येणार आहे. क्वालिफायर 1 मधून जो कोणी जिंकेल तो सरळ फायनल मध्ये जाईल. परंतु जो कोणी हरेल त्याला अजून एक संधी मिळेल आणि त्या संधीचं नाही. हा डॉट बॉल अजून प्लेअर सुद्धा आलेला नाही आणि मंगेश पाटणे टाकलेला आहे. डेड बॉल डेड बॉल जागेवरती आणि पुढे आहे पवार. चला मॅचची स्थिती पाहता असं वाटतंय की गौरव देवांनी हा सुद्धा सामना आपल्या खिशात टाकून डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. चला मंगेश पार्टे पुढचं षटक घेऊन आलेला आहे. पाहूया काय होतंय. तिकडे महेश आमराळे काय बसायचं नाव घेत नाहीये. कसे बसती गाडी नसना भरलेली. अरे गाडी भरायला लावलेली लोडिंग होत आहे गाडी. चला पुढचा सामना हो बीट केलेला आहे मंगेशने आणि सामना आपल्या गजात घातलेला आहे. इथून जिंकण्याची पूर्ण पुढील सामन्याचे कॅप्टन चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आता आपल्याला वेळ दिलेला होता. चला एचव्हीके किंग्स आणि सर्णवतवारे टॉस सोडवून घ्या. पाहू बाकीचा निर्णय. चला या एचव्हीके किंग्स